ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग एम.कॉम सेमिस्टर 3 या विषयामधील टार्गेट कॉस्टिंग या टॉपिकमधला प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 3. AML Limited is engaged in production of 3 types of ice cream product, cocoa, strawberry and vanilla. The company presently sells 50,000 units of cocoa, rupees 25 per unit, strawberry 20,000, rupees 20 per unit, and vanilla 60,000 units, rupees 15 per unit. The demand is sensitive to selling price, and it has been observed that every reduction of rupees 1 per unit in selling price increases the demand for each product by 10% to the previous level. The company has production capacity of 60,500 units of cocoa, 24,200 units of strawberry and 72,600 units of vanilla. The company marks up 25% on cost of the product. The company management decide to apply ABC analysis for this purpose. The identifies 4 activities and the rates as follows. There are activities and cost rate. Ordering rupees 800 per purchases order. Delivery rupees 700 per delivery. Shelf stocking rupees 199 per hour. Customer support and assistance rupees 1.10 per unit sold. The other relevant information for the product are as follows. ह्याची अदर इन्फॉर्मेशन आणि दिलेली आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट मटेरियल आहेत, डायरेक्ट लेबर आहेत, नंबर ऑफ परचेसेस ऑर्डर आहेत, नंबर ऑफ डिलिव्हरीज आहेत आणि सेल्फ स्टॉकिंग अवर्ससुद्धा दिलेले आहेत. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला AML लिमिटेड ही कंपनीची माहिती दिलेली आहे, जे आईस्क्रीमचे वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करत असते. त्यांनी सांगितलेलं आहे की 50,000 युनिट्स त्यांनी कोका या आईस्क्रीमचे बनवलेले आहेत, जे आईस्क्रीम 25 रुपयाला एक अशाप्रमाणे विकली जाते. त्यानंतर स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम आहे 20,000 रुपये 20,000 आहेत आणि प्रत्येक युनिट्स त्यांनी 20 रुपयाला एक अशा प्रकारे विकलेला आहे. आता पुढे पाहूया. डायरेक्ट मटेरियल पर युनिट कोका आहे 8 रुपीज, स्ट्रॉबेरी 6 रुपीज, व्हॅनिला 5 रुपीज. डायरेक्ट लेबर आहे पर युनिट कोका 5, स्ट्रॉबेरी 4 अँड व्हॅनिला 3. नंबर ऑफ परचेसेस ऑर्डर 35 कोका, 30 strawberry and 15 vanilla. Number of deliveries 112 coca, 66 strawberry and 48 vanilla. Shelf stocking hours 130 coca, 150 strawberry and 160 vanilla. अशा प्रकारे ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अंडर द ट्रॅडिशनल कॉस्टिंग सिस्टीम स्टोर सपोर्ट कॉस्ट आर charge rupees 30% of prime cost. In ABC, these costs are coming under customer support and assistance. आता requirements काय आहेत ते पाहूया. Calculate target cost for each product after a reduction of selling price required to achieve the sales equal to production capacity. Second, calculate the total cost and unit cost of each product at the maximum level using traditional costing. And third, calculate the total cost and unit cost of each product at the maximum level using activity-based costing. Next, compare the cost of each product calculated in 1 and 2 with 3 and comment on it. अशा प्रकारे रिक्वायरमेंट सांगितलेल्या आहेत आपल्याला. याच्यावरून आपल्याला टार्गेट कॉस्टिंग काढायचे आहेत, त्यानंतर ट्रॅडिशनल कॉस्टिंग काढायचे आहेत आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग पण चे अमाऊंट पण काढायचे आहे. ट्रॅडिशनल कॉस्टिंग अँड ABC
ह्या सगळ्याच्या कॉस्टिंग काढल्यानंतर आपल्याला करायचं आहे कंपॅरिझन करायचं आहे ऑफ प्रोडक्शन अंडर ट्रॅडिशनल कॉस्टिंग अँड ABC या दोन्हीमध्ये. आता प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, ही जी कंपनी आहे ती कंपनी आईस्क्रीमचं प्रोडक्शन घेते, 3 प्रकारचे आईस्क्रीम बनवते, कोका, स्ट्रॉबेरी अँड व्हॅनिला. त्यामध्ये आपण पाहतोय की कोका ही आईस्क्रीम आहे 50,000 युनिट्स, प्रत्येक युनिट 25 रुपयाला एक अशा प्रकारे विकली जाते. स्ट्रॉबेरी 20,000 युनिट्स आहेत आणि 20 रुपये पर युनिट, आणि व्हॅनिला 60,000 युनिट्स आहेत, 15 रुपीज पर युनिट अशा प्रकारे ती सेल होते. त्यानंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला, ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कॉस्ट दिलेल्या आहेत, आणि पुढे एव्हरी रिडक्शन ऑफ 1 रुपीज 1 युनिट इन सेलिंग प्राइस इंक्रीजेस आणि डिक्रीजेस सांगितलेले आहेत. इंक्रीजेस द डिमांड ऑफ ईच प्रोडक्ट बाय 10% टू द प्रिव्हियस लेवल. 10% जे प्रोडक्ट आहे ते आपले इन्क्रीज झालेले आहे, वाढ झालेली आहे पुढच्या लेवलमध्ये. आणि पुढे सांगितलेले द कंपनी हॅज प्रोडक्शन कॅपॅसिटी ऑफ 6,500 युनिट्स, म्हणजेच की कंपनीचं प्रोडक्शनचं कॅपॅसिटी आता 60,500 युनिट्सची झालेली आहे कोका या आईस्क्रीमची. स्ट्रॉबेरी आईस्क्रीमची युनिट्स 24,200 अशा प्रमाणात करू शकते, आणि व्हॅनिला या आईस्क्रीमचे युनिट्स 72,600 या प्रमाणात ही कंपनी घेऊ शकते. म्हणजेच की द कंपनी मार्क्स अप 25% ऑन कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. मग आता यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, ॲक्टिव्हिटी सांगितलेली आणि कॉस्ट रेटमध्ये सांगितलेलं आहे. ऑर्डरिंग, डिलिव्हरी आणि सेफ स्टॉकिंगचे वेगवेगळे रेट दिलेले आहेत, कस्टमर रेट पण दिलेले आहेत, आणि या सगळ्यांवरून आपल्याला जे रिक्वायरमेंट सांगितलेले आहेत त्या रिक्वायरमेंट आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे, डायरेक्ट लेबर दिलेले आहेत, परचेसेस ऑर्डर दिलेत, नंबर ऑफ परचेसेस ऑर्डर, नंबर ऑफ डिलिव्हरीज आणि सेल्फ स्टॉकिंग अवर्स, हे सगळ्या अमाऊंट आपल्याला इथे दिलेल्या आहेत. या सगळ्या अमाऊंटवरून ज्या रिक्वायरमेंट सांगितलेल्या आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. रिक्वायरमेंट सांगितल्याप्रमाणे कॉस्ट ऑफ प्रोडक्ट अंडर टार्गेट कॉस्टिंगनुसार आपण आता अमाऊंट काढूया. अशा प्रकारे 3 कॉलम करून घ्यायचे आहेत. 3 प्रोडक्ट आहेत, 3 आईस्क्रीमचे प्रकार आहेत, तसे 3 कॉलम करून घेतलेले आहेत आपण. सेलिंग प्राईज आणि डिमांड युनिट्स असे 2 कॉलम आतमध्ये केलेले आहेत. स्ट्रॉबेरी, कोका अँड व्हॅनिला असे आईस्क्रीमचे प्रकार आहेत. आता याच्यामध्ये अमाऊंट कशा घ्यायच्या आहेत, सेलिंग प्राईजनुसार सुरुवात करायची आहे. सेलिंग प्राईज आहे 25 आणि डिमांड युनिट्स आहेत 50,000. प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे आपण घेतलेले आहेत अमाऊंट 50,000 युनिट्स आणि 25 रुपयाला एक अशा प्रकारे. सेलिंग प्राईस स्ट्रॉबेरीची पण त्याच प्रमाणात आहे 20 रुपये आणि युनिट्स आहेत 20,000, आणि व्हॅनिला 15 रुपये आणि युनिट्स आहेत 60,000. सेम आपण प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे घेतलेले आहेत. 60,000 युनिट्स व्हॅनिला आणि प्रत्येक युनिट 15 रुपयाला एक पर युनिट अशा प्रकारे आपण अमाऊंट घेतलेले आहेत. आता पुढे काय सांगितलेलं आहे, सेलिंग प्राईज या ठिकाणी सांगितलेलं आहे, पहा इथे दिलेलं आहे. एव्हरी रिडक्शन ऑफ ₹1 पर युनिट, प्रत्येक युनिटमधून 1 रुपया रिडक्शन झालेले, कमी झालेला आहे, तो आपण इथे घेतलेला आहे. आणि त्यानंतर प्रोडक्ट आपलं काय झालेलं आहे 10% इन्क्रीज झालेला आहे, म्हणून आपण 10% अमाऊंट वाढ केलेली आहे. कारण आपली सेलिंग प्राईस जर आपण 1 रुपयाने कमी केली तर आपले युनिट्स म्हणजेच की आपल्याला जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये 10% वाढ झालेली आहे. कारण आईस्क्रीमची किंमत कमी केल्यामुळे आईस्क्रीमला मागणी जास्त आलेली आहे. 10% उत्पादन वाढलेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. म्हणजे किती रुपये वाढलेले आहेत, जी अमाऊंट सुरुवातीची आहे 50,000 त्याच्यावरती 10% वाढलेलं आहे, म्हणजे 5,000 युनिट्स एक्स्ट्रा आपल्याला वाढलेले आहेत. सेलिंग प्राईस 1 रुपया कमी म्हणजे 24 रुपये, त्याच्यामुळे 55,000 युनिट्स आपल्याला बनवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट लेवलला पुन्हा आणखीन 1 रुपया कमी केल्यानंतर आपल्याला एवढी अमाऊंट वाढवावी लागणार आहे, 10% 60,500. सेम त्याच पद्धतीने स्ट्रॉबेरी या उत्पादनामध्ये सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. 1 रुपयाने किंमत कमी केल्यानंतर सेलिंग प्राईस 10%नी इथे युनिट्स वाढलेले आहेत, 2,000 युनिट्स वाढलेत, त्याच्यामुळे डिमांड युनिटची अमाऊंट झालेली आहे 22,000. आणि पुन्हा नेक्स्ट लेवलला 1 रुपया कमी केल्यामुळे आपले 24,200 अशी अमाऊंट
झालेले आहे. 10% त्या ठिकाणी सुद्धा वाढलेले आहेत. सेम त्याच पद्धतीने व्हॅनिला या प्रोडक्टमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे 10% युनिट्स वाढलेले आहेत. कारण इथे सुद्धा 1 रुपयाने नेक्स्ट लेवलला 1 रुपयानी सेलिंग प्राईस कमी होत गेलेली आहे. आणि आपल्याला अमाऊंट मिळालेले आहेत. रिडक्शन इन सेलिंग प्राईस मिळालेली आहे 23 रुपये सेलिंग प्राईस आणि डिमांड आहे 60,500. स्ट्रॉबेरीची सेलिंग प्राईस आहे 18 आणि डिमांड आहे 24,200 आणि व्हॅनिलाची सेलिंग प्राईस 13 आणि डिमांड आहे 72,600. अशा प्रकारे आपली पहिली रिक्वायरमेंट कंप्लीट झालेली आहे. आता पुढे पाहूया टार्गेट कॉस्ट ऑफ ईच प्रोडक्ट आफ्टर रिडक्शन इन सेलिंग प्राईस. पर्टिक्युलर्स, कोका, स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला असे कॉलम करायचे आहेत. सेलिंग प्राईस आफ्टर रिडक्शन आपले आलेले आहेत 23, ते आपण घेतलेले आहे 18 आणि 13 अशा प्रकारे आपण इथे मांडलेले आहे. प्रॉफिट मार्क्स अप टू 25% ऑन कॉस्ट अँड 20% ऑन सेलिंग प्राईस. कॉस्ट प्राईस आपण घ्यायची नाही आहे, सेलिंग प्राईस घ्यायची आहे. 23वरती 20% सेलिंग प्राईस 4.60 येणार. आपण तशी अमाऊंट इथे घेतलेली आहे. स्ट्रॉबेरीमध्ये 18 रुपयावरती सेलिंग प्राईस 20% घेतली आहे आणि आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे 3.60. आणि व्हॅनिलामध्ये 13वरती 20% 2.60 अमाऊंट मिळाली आहे. आणि या दोन्हीमधून वजाबाकी केलेली आहे. टार्गेट ऑफ प्रोडक्शन पर युनिट काढलेला आहे आपण 18.40. स्ट्रॉबेरी आलेली आहे 14.40 आणि व्हॅनिलाची अमाऊंट आली 10.40. अशा प्रकारे आपण इथे सेकंड टार्गेट जे दिलेलं आहे ते पण कंप्लीट केलेलं आहे. 3 नंबर रिक्वायर काय सांगितलेली आहे, कॉम्पिटिशन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अंडर ट्रॅडिशनल कॉस्टिंग. मग इथे पण आपल्याला कॉलम तयार करून घ्यायचे आहेत इथले सारखेच. युनिट्स आहेत आपले, किती आलेत युनिट्स 60,500, 24,500 आणि 72,600. मटेरियल कॉस्ट, लेबर कॉस्ट, प्राईम कॉस्ट या सगळ्या अमाऊंट आपल्याला या ठिकाणून घ्यायच्या आहेत. मटेरियल कॉस्ट 8 रुपये, 6 रुपये आणि 5 रुपये. सेम त्याच अमाऊंट आपण इथे घेतलेल्या आहेत. लेबर कॉस्ट पण त्याच घेतलेल्या आहेत 5 रुपये, 4 रुपये आणि 3 रुपये इथे घेतलेली आहे. आणि प्राईम कॉस्ट या दोन्हीची टोटल केलेली आहे आपण 13 रुपये, 10 रुपये आणि 8 रुपये अशा प्रकारे आलेली आहे. स्टोअर सपोर्ट कॉस्टमध्ये 30% आपल्याला प्राईम घ्यायचे आहेत. 30% आपण घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती आपण 30% घेऊन हे 3 अमाऊंट आपल्याला मिळाल्यात आणि दोन्हीची बेरीज कॉस्ट पर युनिट करून आपल्याला 16.90, 13 आणि 10.40 अशी अमाऊंट आपल्याला मिळाली कॉस्ट पर युनिट. कॉम्पिटिशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्ट अंडर ॲक्टिव्हिटी बेस्ड मेथड. आता हे या ठिकाणी या कॉलममध्ये आपल्याला तिसरी रिक्वायरमेंट आपली कंप्लीट होणार आहे. इथे युनिट्स घ्यायचे सुरुवातीला ज्या इथे घेतलेल्या आहेत आपण सेम त्याच 3ही युनिट्स घेतलेले आहेत. मटेरियल कॉस्ट इथे दिलेले आहेत 8, 6 आणि 5. पर युनिटची ही अमाऊंट आहे 60,500 गुणुले 8 बरोबर 4,84,000. स्ट्रॉबेरीची अमाऊंट कशी आली 24,200 गुणुले 6 बरोबर 1,45,200 आणि 72,600 गुणुले 5 बरोबर 3,63,000 अशी व्हॅनिलाची टोटल आलेली आहे. लेबर कॉस्ट पण त्याच पद्धतीने घ्यायचे आहेत आपल्याला 5, 4 आणि 3 पर युनिट आहेत. या ठिकाणी आपल्याला अमाऊंट दिलेले आहेत. सेम गुणाकार करायचा आहे 60,500 गुणुले 5, 24,200 गुणुले 4 आणि 72,600 गुणुले 3 बरोबर ह्या 3ही अमाऊंट आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि प्राईम कॉस्ट करायची आहे, दोन्हीची बेरीज केल्यानंतर या 3 अमाऊंट आपल्याला मिळाल्यात. आता ऑर्डरिंग कॉस्ट काय आहे 800 पर युनिट आहे. 800 गुणुले 35 म्हणजे ही अमाऊंट येणार कोका आईस्क्रीमची. 800 गुणुले 30 स्ट्रॉबेरीची अमाऊंट येणार आणि 800 गुणुले 15 बरोबर व्हॅनिलाची अमाऊंट येणार. ते आपण इथे घेतलेली आहे. डिलिव्हरी कॉस्ट दिलेली आहे आपल्याला. ही अमाऊंट आपण कुठून घेतो या ठिकाणाहून घेतो आपण. ऑर्डरिंग 800 पर परचेसेस ऑर्डर, डिलिव्हरी ₹700 पर ऑर्डर घेतलेली आहे आपण. आणि सेल्फ स्टॉकिंगची अमाऊंट पण पाहूया लगेच 119 पर आवर. मग या अमाऊंट ज्या आपण घेतलेल्या आहेत त्याचा गुणाकार करा. या ठिकाणी आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे. आणि सेल्फ स्टॉकिंगची अमाऊंट पण 199 गुणुले 130 इथे बघा
इथल्याच अमाऊंट घेतलेले आहेत आपण 199 गुणिले 150 आणि 199 गुणिले 160 या अमाऊंट इथे आपण घेतलेले आहेत. त्यानंतर कस्टमर सपोर्ट आपल्याला मिळालेला आहे 1.10 इथे बरोबर दिलेला आहे पर युनिट. 1.10 गुणिले 60,500 1.10 गुणिले 24,200 स्ट्रॉबेरीची अमाऊंट येते आणि 1.10 गुणिले 72,600 बरोबर ही अमाऊंट येते. आणि या अमाऊंटची टोटल जी केली त्याला टोटल कॉस्ट आपण नाव दिलेलं आहे आणि आपली कॉस्ट पर युनिट आलेली आहे 16.29, 15.23 आणि 10.17. मग ही कॉस्ट पर युनिट कशी आलेली आहे, आपली जी टोटल कॉस्ट आलेली आहे त्याला आपण डिवाईड केलेलं आहे युनिट्सने. म्हणजे 9,85,320 भागिले 60,500, 3,68,670 भागिले 24,200 आणि 7,68,100 भागिले 72,600 असा भागाकार केल्यानंतर टोटल कॉस्ट पर युनिट आपल्याला मिळालेली आहे आणि आपली तिसरी रिक्वायरमेंट इथे कंप्लीट झालेली आहे. आता चौथी रिक्वायरमेंट पाहूया. कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अंडर ट्रॅडिशनल कॉस्टिंग अँड ABC. मग आता इथे काय सांगितलेलं आहे, ॲज पर टार्गेट कॉस्टिंग एमध्ये किती आलेलं आहे आपलं टार्गेट कॉस्टिंग. इथे पहा 18.40, 14.40 आणि 10.40 जे टार्गेट आलेलं आहे. लास्ट अमाऊंट जी आहे ती घ्यायची आपण इथे. त्यानंतर ॲज पर ट्रॅडिशनल कॉस्टिंग बीची अमाऊंट किती आलेली आहे 16.90, 13 आणि 10.40. आणि ॲज पर ॲक्टिव्हिटी बेस कॉस्टिंग सीच्या अमाऊंट आलेली आहे इथे 16.29, 15.23 आणि 10.27. इथे कॉमा दिसतोय पण हा पॉईंट आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर A-C ही अमाऊंट कशी आली पहा. A-C म्हणजे A-C असं केल्यानंतर 18.40 वजा 16.29 बरोबर 2.18 अशा ह्या अमाऊंट आलेल्या आहेत. आणि इथे B-C करून ही अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे. मग आता कमेंट्स करायला सांगितलेले आहे चौथ्या रिक्वायरमेंटमध्ये. ती काय कमेंट आहे, द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ स्ट्रॉबेरी इज हायर in ABC method as compared to target costing and traditional method. Actual profit under target costing is less than traded. अशा प्रकारे हा आपला प्रॉब्लेम आहे, तो आपण कंप्लीट केलेला आहे. 4 रिक्वायरमेंट आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या आपण कंप्लीट केलेल्या आहेत. पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया या प्रॉब्लेमविषयी. ही जी कंपनी आहे AML लिमिटेड, ही आईस्क्रीम उत्पादन करणारी कंपनी आहे. कोका, स्ट्रॉबेरी अँड व्हॅनिला अशा प्रकारे ते कंपनी आईस्क्रीमचे उत्पादन बनवते. आणि या कंपनीमध्ये हे 3 प्रकारचे उत्पादन बनवलं जात आहे. त्या तिन्हीपैकी कोणतं उत्पादन जास्त चांगलं आहे हे आपल्याला करायचं आहे, शोधायचं आहे. मग आता कोका हे जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचे 50,000 युनिट्स उत्पादित होतात आणि त्यातलं प्रत्येक युनिट हे 25 रुपयाला एक विकलं जातं. स्ट्रॉबेरीचं उत्पादन 20,000 युनिट्स होतात आणि 20 रुपये पर युनिटने ही आईस्क्रीम विकली जाते. व्हॅनिला ही जी आईस्क्रीम आहे त्याचं 60,000 युनिट्स उत्पादन होतं आणि 15 रुपयाला एक अशा प्रकारे ही आईस्क्रीम विकली जाते. द डिमांड इज सेन्सिटिव्ह टू सेलिंग प्राईस अँड इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट एव्हरी रिडक्शन ऑफ ₹1 पर युनिट इज सेलिंग प्राईज. म्हणजे आता काय सांगितलेलं आहे की हे सेलिंग प्राईजमध्ये जर 1 रुपयाने आपण ती किंमत कमी केली तर काय ऑब्झर्व झालेलं आहे, काय निदर्शनास आलेलं आहे. इन्क्रीजेस द डिमांड ऑफ ईच प्रोडक्ट बाय 10% टू द प्रिव्हियस लेवल. म्हणजेच की सेलिंग प्राईज जी आहे ती प्राईज आपण 1 रुपया याने कमी केली, प्रत्येक युनिट मागे जर 1 रुपया कमी केला तर पुढच्या लेवलला आपलं प्रोडक्टला डिमांड 10% वाढलेली आहे अशी या ठिकाणी आपल्या निदर्शनास आलेलं आहे. मग त्याच्यामुळे आपण पुढच्या लेवलमध्ये आणखी 1 रुपयाने आपण ती अमाऊंट कमी केलेली आहे प्राईस. त्याच्यामुळे आपली आता कॅपॅसिटी अशी झालेली आहे कंपनीची की आपण कोका या आईस्क्रीमचं उत्पादन 60,500 युनिट्सपर्यंत घेऊ शकतो. स्ट्रॉबेरीचं उत्पादन 24,200पर्यंत घेऊ शकतो आणि व्हॅनिला या आईस्क्रीमचं उत्पादन 72,600 युनिट्सपर्यंत घेऊ शकतो. त्याच्यामुळे कंपनी मार्क्स 25% ऑन कॉस्ट ऑफ प्रोडक्ट अशा प्रकारे ही आईस्क्रीम दिलेली आहे, आपल्याला प्रोडक्टची माहिती दिलेली आहे.
त्यामध्ये पाहूया आणखी आपण काय सांगितलेले, ऑर्डरिंग, डिलिव्हरी आणि सेल्फ स्टॉकिंगची इथे अमाऊंट दिलेली आहे. त्याचबरोबर डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, नंबर ऑफ परचेस ऑर्डर अँड नंबर ऑफ डिलिव्हरी अशी पण दिलेली आहे. त्याच्यामध्ये कोका, स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिलाच्या वेगवेगळ्या अमाऊंट इथे दिलेल्या आहेत पर युनिटच्या. आणि आपल्याला सांगितलेले आहे, अंडर द ट्रॅडिशनल कॉस्टिंग सिस्टीम स्टोअर सपोर्ट कॉस्टली आर चार्ज ॲट द रेट 30% ऑफ प्राईम कॉस्ट. In ABC, these costs are coming under customer support and assistance. मग रिक्वायर पण सांगितलेले आहेत आपल्याला, कॅल्क्युलेट टार्गेट कॉस्ट फॉर इच प्रोडक्ट आफ्टर अ रिडक्शन ऑफ सेलिंग प्राइस रिक्वायर्ड टू अचीव द सेल्स इक्वल टू द प्रोडक्शन कॅपॅसिटी. पुढे सांगितलेलं आहे, कॅल्क्युलेट द टोटल कॉस्ट अँड युनिट कॉस्ट ऑफ इच प्रोडक्ट ॲट द मॅक्झिमम लेवल युझिंग ट्रॅडिशनल कॉस्टिंग. अशा प्रकारे आपल्या रिक्वायरमेंट सांगितलेल्या आहेत. थोडक्यात पाहूया हा प्रॉब्लेम कसा सोडवला आहे तो. याच्यामध्ये आपल्याला कॉलम करून घ्यायचे आहेत. कॉस्ट ऑफ प्रोडक्ट अंडर टार्गेट कॉस्टिंग, याच्यात कॉलममध्ये आपल्याला कोका, स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिलाचे कॉलम करायचे आहेत. आणि पुन्हा त्याच्यामध्ये सेलिंग प्राईस, डिमांड, सेलिंग प्राईस, डिमांड आणि सेलिंग प्राईस, डिमांड अशा प्रकारे कॉलम करायचे. सेलिंग प्राईसच्या कॉलममध्ये आईस्क्रीमची प्रत्येक युनिटची अमाऊंट लिहायची आहे आणि डिमांड युनिट्समध्ये किती युनिट्स आपल्याला डिमांड केलेले आहेत ते अमाऊंट लिहायची आहे. पहिल्या रिक्वायरमेंटमध्ये आपल्याला रिडक्शन केल्यानंतर प्रत्येक युनिट्स मागे 1 रुपया कमी केल्यानंतर काय फरक जाणवला आहे, आपल्याला 10% आपलं प्रोडक्शन वाढलेलं आहे, हेच फक्त याच्यामध्ये दाखवायचं आहे. सुरुवातीला 25 रुपये आपली सेलिंग प्राईज होती, ती दाखवली आपण. आणि 25 रुपये असताना युनिट्सची डिमांड होते 50,000. स्ट्रॉबेरीची 20 रुपये प्राईज असताना युनिट्सची डिमांड होती 20,000 युनिट्स. आणि व्हॅनिलाची सेलिंग प्राईस ज्यावेळेस 15 रुपये होती तेव्हा युनिट्सचे डिमांड्स होते आपले 60,000 युनिट्स. मग आता आपण 1 रुपया कमी केल्यानंतर, ह्या लेवलला 1 रुपया कमी केल्यानंतर आपल्याला ऑर्डर्समध्ये वाढ झालेली आहे, 10% वाढ झालेली आहे. म्हणजे 50,000वरती 10% चार्ज केल्यावरती 5,000 आणखी जास्त युनिट्स आपल्याला ऑर्डर आलेली आहे. मग आता सेलिंग प्राईस जर 24 रुपये असेल तर कोका या प्रोडक्टमध्ये डिमांड असणार आहे आपल्याला 55,000 युनिट्सची. स्ट्रॉबेरी या उत्पादनामध्ये सेलिंग प्राईस 20 रुपयावरून जर 19 रुपये केली तर डिमांड युनिट असणारे 22,000 रुपये. आणि व्हॅनिला प्रोडक्टमध्ये सेलिंग प्राईस 15 रुपयावरून 14 रुपये केली तर डिमांड युनिट्स असणारे 66,000 रुपये. पुढच्या लेवलला पुन्हा आपण 1 रुपया कमी केलेला आहे, 24वरून 23 रुपये केलेले आहे पर युनिट कोका या प्रोडक्शनची. आणि तसं केल्यानंतर पुन्हा 10% आपले वाढलेले आहेत. आपली डिमांड आहे 60,500. स्ट्रॉबेरीची सेलिंग प्राईस 19,000वरून 18 रुपये, 19वरून 18 रुपये केली आहे. डिमांड आली आपली 24,200 युनिट्सची. आणि व्हॅनिलाची 14 रुपयावरून 13 रुपये केल्यामुळे डिमांड आहे 72,600 युनिट्सची. मग आता पुढे काय सांगायचं आहे आपल्याला, पर युनिट अमाऊंट किती असणार आहे, टार्गेट कॉस्ट ऑफ इच प्रोडक्ट आफ्टर रिडक्शन इन सेलिंग प्राईस. आता पर्टिक्युलर कोका अँड स्ट्रॉबेरी अँड व्हॅनिला असे कॉलम करायचे आहेत. सेलिंग प्राईस आफ्टर रिडक्शन, फायनल अमाऊंट येणारे आपली सेलिंग प्राईस आफ्टर रिडक्शन, अमाऊंट कमी केल्यानंतरची प्राईस आपली इथे येणार आहे 23, 18 आणि 13 अशी कोका, स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिलाची सेलिंग प्राईस आपण इथे घेतलेली आहे. स्टॉक मार्केट प्रॉफिट मार्क्स ऑफ 25% ऑन कॉस्ट अँड 20% ऑन सेलिंग प्राईस. इथे आपण सेलिंग प्राईस घेणार आहोत 20%, 23वरती 20%, 18 रुपयावरती 20% आणि 13 रुपयावरती 20%. असे केल्यानंतर आपल्याला जी अमाऊंट आलेली आहे ती अमाऊंट वजाबाकी करून फायनल अमाऊंट आपल्याला मिळाली टार्गेट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिटची 18 रुपये 40 पैसे, 14 रुपये 40 पैसे आणि 10 रुपये 40 पैसे. त्यानंतर अशा पद्धतीने आपले हे पहिली रिक्वायरमेंट कंप्लीट झालेली आहे. दुसरी रिक्वायरमेंट पाहूया, कॉम्पिटिशन कॉस्ट ऑफ प्रोडक्ट अंडर ट्रॅडिशनल कॉस्टिंग, पर्टिक्युलर्स कोका, स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला. युनिट्स घ्यायचे आहेत जे ऑलरेडी आपले 23 रुपये सेलिंग प्राईस असतानाचे आहे. आफ्टर रिडक्शन युनिट्स घ्यायचे आहेत आपण 60,500, 24,200 आणि 72,600. मटेरियल कॉस्ट आहेत आपले 8 रुपये, 6 रुपये आणि 5 रुपये. लेबर कॉस्ट आहेत 5 रुपये, 4 रुपये आणि 3 रुपये. प्राईम कॉस्ट घ्यायची आहे, दोन्हीची बेरीज केलेली आहे 13 रुपये, 10 रुपये आणि 8 रुपये. मग स्टोअर सपोर्ट कॉस्ट किती आहे, 30% दिलेला आहे पहा आपल्याला इथे, तो आपण चार्ज करणार आहोत
आणि चार्ज केल्यानंतर आपल्याला 3.90, 3 आणि 2.40 अशी अमाऊंट मिळाली आहे. आणि दोन्हीची बेरीज करून आपल्याला कॉस्ट पर युनिटची अमाऊंट मिळालेली आहे. म्हणजे ट्रॅडिशनल कॉस्टिंग ही जी आपल्याला दुसरी रिक्वायरमेंट सांगितलेली आहे ती रिक्वायरमेंट पण इथे कंप्लीट झालेली आहे. यानंतर कॉम्प्युटेशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्ट आफ्टर ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. आता तिसरी रिक्वायरमेंट कंप्लीट करूया ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगची. युनिट्स घ्यायचे आहेत सेम तेच आफ्टर रिडक्शन युनिट्स. मटेरियलची कॉस्ट काढायची आहे. 8 रुपये, 6 रुपये आणि 5 रुपये पर युनिट दिलेले आहेत. आणि जे युनिट्स आहेत तिन्ही प्रोडक्टचे त्या युनिट्सने या कॉस्टला गुणाकार करायचा आहे आणि त्याची अमाऊंट या ठिकाणी लिहायची आहे. लेबर कॉस्ट पण सेम गुणाकार करूनच अमाऊंट लिहायची आहे. प्राईम कॉस्टची अमाऊंट येणार की दोन्हीची बेरीज केल्यानंतर ही अमाऊंट येते, त्याला प्राईम कॉस्ट असे हेडिंग दिलेले. ऑर्डरिंग कॉस्ट पाहूया. 800 रुपये आपल्याला आहे ऑर्डरिंग कॉस्ट आणि ऑर्डरिंग कॉस्ट इथे दिलेली आहे 35, 40, 35, 30 आणि 15. 800 गुणुले 35, 800 गुणुले 30 आणि 800 गुणुले 15 गुणाकार केल्यानंतर 28,000, 24,000 आणि 12,000 अशी अमाऊंट मिळाली. डिलिव्हरी कॉस्टिंगमध्ये पाहूया 700 रुपये दिलेले आहे आणि इथे 112, 66 आणि 48. 700 गुणुले 112, 700 गुणुले 66, 700 गुणुले 48 असे करून आपल्याला अमाऊंट जी मिळालेली आहे 78,400, 46,200 आणि 33,600. आणि सेल्फ स्टॉकिंगच्या अमाऊंट पण त्याच पद्धतीने घेतलेली आहे आपण. कस्टमर सपोर्ट 1.10 पर युनिट सोल्ड अशा प्रकारे आपल्याला इथे दिलेला आहे. 60,500 गुणुले 1.10, 24,200 गुणुले 1.10 आणि 72,600 गुणुले 1.10 अशा प्रकारे आपल्याला तिन्ही अमाऊंट मिळालेले आहेत. या सगळ्याची टोटल करून जी अमाऊंट येईल त्या अमाऊंटला युनिट कॉस्टने भागाकार करायचा आहे आणि भागाकार केल्यानंतर जी अमाऊंट येईल त्याला कॉस्ट पर युनिट असं आपण हेडिंग देऊन त्या अमाऊंट इथे लिहिणार आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगच्या सगळ्या अमाऊंट मिळालेल्या आहेत. म्हणजेच की इथे आपलं तिसरी रिक्वायरमेंट कंप्लीट झालेली आहे. आता चौथी पाहूया. आपल्याला इथे कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस ऑफ कॉस्ट प्रोडक्शन अँड ट्रॅडिशनल कॉस्टिंग अँड ABC या पद्धतीने आपल्याला एक कमेंट करायचे आहे की कोणतं उत्पादन सगळ्यात जास्त किंवा कोणतं उत्पादन जास्त प्रॉफिटेबल आहे. ॲज पर टार्गेट कॉस्टिंग ए पाहूया आता आपण काय किती आलेली आपली अमाऊंट. कोका, स्ट्रॉबेरी अँड व्हॅनिलाची अमाऊंट 18.40, 14.40 आणि 10.40. ॲज पर ट्रॅडिशनल कॉस्टिंग बी, ट्रॅडिशनल कॉस्टिंग आपण दुसरी रिक्वायरमेंट कंप्लीट केलेली त्याची अमाऊंट आली 16.90, 13 आणि 10.40. ॲज पर ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग तिसरी रिक्वायरमेंटमध्ये अमाऊंट आली आपली 16.29, 15.23 आणि 10.17 तिनेही घेतलेले आहे. आता सांगितल्याप्रमाणे ABCनुसार आपल्याला करायचं आहे A मायनस बी, बी मायनस A मायनस सी आणि B मायनस सी अशा अमाऊंट केल्यानंतर आपल्याला दोन्हीही लाईनमध्ये ह्या आपल्याला अमाऊंट मिळत आहेत. आता या टार्गेट कॉस्टिंग, ट्रेडिशनल कॉस्टिंग अँड ABC ह्या सगळ्या ज्या अमाऊंट आपण काढलेल्या आहेत या अमाऊंटवरून आपल्याला कमेंट काय करायचे आहे. आपली चौथी रिक्वायरमेंट आपण इथे कंप्लीट करणार आहोत. द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ स्ट्रॉबेरी इज हायर इन ABC मेथड. ABC मेथडप्रमाणे स्ट्रॉबेरी प्रोडक्ट जे आहे ते सर्वात जास्त आहे ॲज कम्पेअर टू टार्गेट कॉस्टिंग अँड ट्रॅडिशनल मेथड. हे दोन्ही जे मेथड आहेत टार्गेट कॉस्टिंग आणि ट्रॅडिशनल मेथड. ॲज ॲक्च्युअल प्रॉफिट अंडर टार्गेट कॉस्टिंग इज लेस दॅन. याप्रमाणे सांगितलेले आहे की टार्गेट कॉस्टिंग आणि ट्रॅडिशनल मेथड या दोन्ही मेथडप्रमाणे आणि ABC मेथडप्रमाणे प्रोडक्ट स्ट्रॉबेरी हे सर्वात जास्त चांगलं आहे, हायर आहे अशा पद्धतीने हे इथं सिद्ध झालेलं आहे. असा हा आपला प्रॉब्लेम इथे कंप्लीट झालेला आहे. टार्गेट कॉस्टिंगमधला हा प्रॉब्लेम आपण इथे पाहिलेला आहे. आणखीन एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. पुढच्या लेक्चरला आपण तो प्रॉब्लेम पाहणार आहोत.